नमस्कार. आज मी कुठेतरी बाहेर चालले. ते पुढे सांगतेच. त्याआधी लास्ट व्लॉगमध्ये जसं मी सांगितलं, की मी नवीन कबर्ड खरेदी केली, तर ते कबर्डची डिलिव्हरी आज येणार होती. त्यामुळे मग पहिल्यांदा आम्ही ते निघालेलो, तर कबर्डची डिलिव्हरी इकडे आली होती. तर कबर्ड घेऊन ते लोकं आलेले आणि ते लोकच वरती घेऊन आले. त्यानंतर आम्ही मस्त पूजा केली, स्वास्तिक वगैरे काढला आणि चिनीच्या नवीन पट्ट्या होत्या त्या त्याच्यात ठेवल्या. चांदी काहीतरी सोनं ठेवावं म्हणून. त्यानंतर मग आम्ही चाललेलो तुंगारलीच्या उरसाला. त्यामुळे भूमी दीदीच्या घरी आम्ही पोचलो होतो. चिनू मॅडम भूमी दीदीकडे जाऊन किती खुश झाल्या होत्या, किती हॅप्पी वाटत आहे. तिला खूप आनंद झाला होता. त्यानंतर भूमी आमच्यासाठी चहा बनवत होती. भूमीने मस्त आमचा ब्लॅक टी बनवलेला, मस्त गवती चहा वगैरे घालून खूप छान बनवलं होतं भूमीने चहा. मस्त फ्रेश वाटलं चहा पिऊन इव्हिनिंगला. त्यानंतर मग आम्ही सगळे गेलेलो जत्रेमध्ये. त्यांच्या गावची त्यांच्या तुंगारली गावची जत्रा असते, जाकमाता देवीची उत्सव असतो हा. मग आम्ही सगळे अथर्व आणि हे इथे थांबले होते. यांनी मला पैसे दिले. मग कॅश वगैरे घेऊन मग आम्ही मस्त फिरत होतो उरसामध्ये. मस्त चेन घेतल्या भूमी यांच्यासाठी. हे आहे आई जाकमाता देवीचं मंदिर तुंगारलीमध्ये. आणि भूमी माझे जे जाऊ मोठ्या जाऊची मुलगी, ते लोक इथेच राहतात तुंगारलीमध्ये. त्यामुळे मग आम्ही त्यांच्या इथे आलेलो. त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि मग मस्त आम्ही फिरत होतो. इतकं भारी, इतकी दुकानं होती, वेगवेगळ्या व्हरायटी, फूड व्हरायटी, सगळी म्हणजे सगळे ऑल शॉपिंग आपण करू शकतो एवढं सगळी दुकानं होती. एखाद्या मॉलमध्ये जेवढी नसतात तेवढी ऑल दुकानं इथे होती. इतकं भारी वाटत होतं सगळं बघून आणि खूप खरेदी पण केली आम्ही. आम्ही मस्त फिरलो आणि चिनू मॅडमला मस्त जुगजुग गाडीमध्ये बसवलं होतं आम्ही. तिला पण खूप आवडलं. तिने खूप एन्जॉय केला आणि मुलांना अशा ठिकाणी आणायला पाहिजे, कारण त्यांना खूप छान वाटतं असं सगळं पाहून. एका ठिकाणी भारी भारी एक्सपेन्सिव्ह मॉलमध्ये नेण्यापेक्षा इथे बरं ना, आपलं सगळं आपण मस्त एन्जॉय करू शकतो. त्यांना सगळं पाहायला भेटतं. हे आकाश पाळणा पण होता इथे, पण मला तर खूप भीती वाटते. त्यामुळे मी काय बसले नाही आणि आमच्यापैकी कोणीच बसलं नाही, कारण मला तर इतकी भीती वाटते ते पाहूनच चक्कर येते. त्यामुळं आम्ही काही बसलो नव्हतो. चिनू मॅडमला इथे ती जुगजुग गाडी होती, आगीन गाडी, त्याच्यात आम्ही बसवलं होतं आणि तिच्यासोबत पण भूमीला बसवलेलं, कारण मग ती घाबरेल, उडी मारेल. त्यामुळं मग आम्ही तिला त्याच्यात बसवलं होतं भूमीसोबत, तिने घाबरायला नको म्हणून. तर असं मस्त आम्ही फिरलो. खूप सारी शॉपिंग पण मी केली आणि इतकं वाईट घडले माझ्यासोबत, की माझी पर्समधलेच कोणीतरी पैसे काढून घेतले, की मी देताना माझ्या हाताने पडले, काहीच माहिती नाही. आणि इतकी खूप प्रचंड गर्दी असते या उरसात, त्यामुळं काय माझे 600 रुपयेच हरले. त्याचं मला वाईट वाटते, पण काय करणार आता, जाऊ दे नेक्स्ट टाइम. त्यानंतर मग आम्ही शॉपिंग केली. चिनू मॅडमला गाडीत बसवलं होतं. चिनू मॅडम खूप त्यानंतर मग आम्ही हाय करत होत्या गाडीतून आम्हाला बघून बघून. घरी गेल्यानंतर माझ्या जाऊबाईंनी आमच्यासाठी मस्त जेवण बनवलं होतं आणि आम्ही जाऊबाईंनी मस्त असं जेवण बनवलं. त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवलो आणि घरी गेलो. असा होता आजचा दिवस.